हॅलो माय ब्युटीज, दिस इज डॉक्टर प्रियांका सरावाक आणि श्री स्वामी समर्थ आणि ऑल इन वन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर आजचा टॉपिक जो आहे तो टॉपिक खास ब्युटीसाठी मुलींसाठी आहे. मेकअप कसा करायचा. एक्साइटेड ना? तर चला सुरू करूया. पहिली गोष्ट म्हणजे की पहिल्यांदा पूर्ण स्किन तुमची चेहऱ्याची आणि मान धुवायला कधीच विसरायचं नाही. जेव्हा पण तुम्ही मेकअप किंवा वॉश करायचं असेल ना फेस, तर तुम्ही गळा, मान आणि चेहरा ॲट अ टाइम वॉश करायचा आहे. त्यानंतर मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावायचं आहे. आणि त्यानंतर जर सांगायचं झालं तर अगोदर क्लिन्झरनी फेस वॉश केला, त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं असेल चेहऱ्याच्या स्किन टाईपनुसार ते चूज करायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की उन्हात जर जाणार असाल तर सनस्क्रीन लावायला बिलकुल पण विसरायचं नाहीये मुलींनो. त्यानंतर काय करायचंय तर आजकाल ट्रेंडिंग फॅशन चालू आहे की सीसी क्रीम किंवा बीबी क्रीम लावण्याची ट्रेंडिंग सुद्धा सध्या सुरू आहे. त्यामुळे फाउंडेशन लावण्याकडे जास्त कल लावू देऊ नका. बीबी किंवा सीसी क्रीम बोटाने टॅप करून चेहऱ्याला लावून घ्या, मानेला लावून घ्या, गळ्याला लावून घ्या. त्यानंतर सांगायचं म्हटलं तर कॉम्पॅक्ट पावडर जो आहे तो कॉम्पॅक्ट पावडरनी चेहऱ्याला लावा. ट्रान्सल्युसंट पावडर मी प्रेफर करते, कारण की ती जास्त असं डॉट दिसणार नाहीत आणि अनइव्हन स्किन दिसणार नाही. सो तुम्ही काय करायचं आहे की ट्रान्सल्युसंट कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची आहे. त्यानंतर मैत्रिणींनो काय करायचं आहे की डोळ्याच्या खाली जर सर्कल्स असतील तर काय करायचंय तर डोळ्याच्या खाली सर्कल्स घालवण्यासाठी कन्सिलर लावायला बिलकुल पण विसरायचं नाहीये. त्यानंतर सांगायचं म्हणजे की डोळ्याचा मेकअप करायचा आहे. ही आयब्रोज ज्या आहेत त्या आयब्रोजला आय पेन्सिलने मी तुम्हाला डिटेलमध्ये करूनही दाखवेन, पण आता थेरॉटिकली तुम्ही नीट ऐकून घ्या. जर तुम्हाला आवडत असेल तर आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही नक्की कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ मेकअप करतानाचा हवा आहे असं म्हणून सांगा. मी डेफिनेटली तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्कीच बनवेन. त्यानंतर सांगायचं म्हणजे आयब्रो पेन्सिलनी आयब्रो कलर करून घ्या. त्यानंतर न्यूड म्हणजे फेंट कलरचा आय शॅडो लावून घ्यायचा आहे. त्याचे पण टेक्निक मी तुम्हाला हळूहळू सांगेन नक्कीच. त्यानंतर सांगायचं म्हणजे की मस्कारा आणि काजल लावायला बिलकुल पण विसरू नका. आणि एक नवीन तुम्हाला एक टेक्निक शिकवते की एक कॉटन स्वॅब जो आहे तो घेऊन तुम्ही असं करून जर मस्करा लावला तर तो खूप जास्त इफेक्टिव्ह आणि खूप सुंदर दिसेल. त्यानंतर सांगायचं झालं तर काय करायचंय तर ओठांना पहिल्यांदा लिप बाम लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मात्र तुम्ही त्याला न्यूड कलरचे म्हणजे त्याही ते पिंक असू देत किंवा पीच असेल तर असे न्यूड कलरचे लिपस्टिक लावून घ्यायचं आहे. त्यानंतर सांगायचं तर ब्लश चेहऱ्याच्या स्किन टाईपनुसार ओव्हल शेप असतो, राऊंड असेल, त्यानंतर रेक्टँगल असेल, ट्रायगोनल असेल, तर ह्या टाईपनुसार तुम्हाला ब्लश लावायचा आहे. तर पण मी तुम्हाला नंतर सांगेन, व्हिडिओमध्ये दाखवून देईन. त्यानंतर काय करायचं आहे की ब्लश झाला, त्यानंतर काय करायचंय तर लिपस्टिक कन्सिलर सगळं झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि शेअर करायला बिलकुल पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.